नमस्कार, मी योगिता मोडक. मी आवासीचे सदस्य आहे आणि न्याययात्राचे पोस्ट करते आहे विथ नॅशनल काँग्रेस. जनतेने चांगल्या प्रकारे, महाराष्ट्राच्या जनतेने चांगल्या प्रकारे वोटिंगला प्रतिसाद दिला. पण आता पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये वोटिंग बाकी आहे आणि कोणाला मत द्यावं, मला वाटतं याच्यासाठी जनता चांगलीच जागरूक झालेली आहे. आणि साहजिक आहे की आपण 10 वर्षापूर्वी आपल्याला पेट्रोल कितीत मिळत होतं आणि आज कितीत मिळत आहे. 120 वगैरेला जात आहे. पुन्हा मोदी येईल, पुन्हा BJPची सरकार येईल तर आपल्याला कितीत मिळेल? 200पर्यंत नक्कीच जाईल. सिलेंडर कितीला मिळेल? आता किती देतो आपण? 950, 1000. मग आपल्याला आता जनतेला सिलेंडर कितीत घ्यायचं आहे? महागात घ्यायचं आहे की स्वस्तात घ्यायचं आहे? इलेक्ट्रिक बिल आपल्याला किती येतं? आधी किती यायचं? 10 वर्षापूर्वी किती यायचं आणि आता किती येतं? म्हणजे साहजिक आहे, सर्वसामान्य माणूस हा जागरूक झाला पाहिजे. वोटिंगचं प्रतिशत हे खूप कमी झालेलं आहे. म्हणजे नागपुरात पण 54% वगैरे वोटिंग म्हणजे कमी आहे. मला असं वाटतं की जनतेने समोर यावं आणि त्यांना काय वाटते त्या मताने त्यांनी वोटिंग करावं. कारण की एवढं जर कमी प्रतिशत जर वोटिंग असेल तर आपण एक सबळ सरकार नाही आणू शकणार. म्हणजे जी ठाम राहील, जसं BJP 10 वर्ष ठाम राहिली की त्यांना जनतेचा सपोर्ट मिळाला. पण खरंच जर लोकांना यामध्ये बदल हवा आहे तर त्यांना बाहेर निघून वोटिंग करावी लागेल. अन्यथा पुन्हा आपण बदल नाही करू शकणार. जर म्हणजे जनता काय घाबरते आहे की काय आहे की जनता खूप मोठ्या प्रमाणात का वोटिंग करत नाही आहे. मला वाटते की नियरेस्ट 70% तरी वोटिंग व्हायला पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये, पण तसं नाही होत आहे. आणि कारण की एवढा कमी प्रमाणात असेल तर मग एक निश्चित सरकार बनवायला हे सगळ्यांनाच कठीण जाईल, मग ते कोणतीही पार्टी असो. त्याच्यामुळे जनतेने घाबरू नये आणि वोटिंगसाठी बाहेर पडावं. अशा आता पुढचे 2 महिने म्हणजे पुढचा 1 महिना तरी वोटिंग आहे प्रत्येक राज्यात, ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर माझी विनंती आहे की जनतेने जरूर बाहेर पडावं आणि वोटिंग करावं. कारण की हे जे आहे ते आपल्या कल्याणासाठी असतं, लोकांच्या कल्याणासाठी वोटिंग असतं. महागाई जर झेलायची ताकद आम जनतेमध्ये असेल तर त्यांनी जरूर ती सरकार पुन्हा आणावी. कारण की मला तर वाटतं की